हॅलो फ्रेंड्स, आज आपण स्वीटकॉर्नपासून अगदी छान अशी रेसिपी बनवणार आहोत। तर स्वीटकॉर्न हे मुलांना खूप आवडतात। तर या स्वीटकॉर्नपासून ही रेसिपी जी करणार आहोत ती तुम्ही डब्याला देखील देऊ शकतात किंवा संध्याकाळी जर भूक लागली असेल ना तरी पण तुम्ही ही देऊ शकतात। अगदी झटपट अशी बनणारी रेसिपी आहे। त्यासाठी ते स्वीटकॉर्न घेतले आहे, त्याची आपण साल काढून घ्यायची आहे। आता आपण ही मीडियम आकारामध्ये असे कापून घेतले आहे आणि त्यानंतर एका कुकरमध्ये आपण त्याला वाफवणार आहोत। मध्ये आपण पेल्याभर पाणी घातलं आहे, थोडीशी हळद घातली आहे आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे। पाव चमचाभर हळद घातली तरी सुद्धा रंग खूप छान येतो, त्यामुळेच हळद घालायची आहे। आता या ठिकाणी मी साधं मीठ घातलेलं आहे। तुम्हाला जर वाटल्यास तुम्ही काळा मीठ देखील घालू शकतात, तरी सुद्धा खूप छान चव लागते। आता आपण कुकरला झाकण लावून घेणार आहोत आणि जवळपास आपण 3 ते 4 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत। अगदी हे मक्याचे कणीस कोवळे असल्यामुळे 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये खूप छान मऊसूत शिजलेले आहेत। जर तुमच्याकडे जर हे मक्याचे कणीस आणून 3-4 दिवस झाले असतील तर मात्र शिजायला वेळ लागू शकतो। सांगायचं तात्पर्य म्हणजे अगदी कवळे मक्याचे कणीस घ्यायचे आहेत, ज्यामुळे मुलांचे पोट देखील दुखत नाही। असे वाफवलेले मक्याचे कणीस लहान मुलांना तर खूपच आवडतात, त्याचबरोबर मोठ्यांना देखील खूप आवडतात। त्यामुळे तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करा। तुम्ही बघू शकता तर मक्याचे कणीस खूप छान शिजून गेलेले आहेत, अगदी मस्त शिजलेले आहेत। आता हे वाफवलेले किंवा शिजलेले मक्याचे कणीस आहेत ते आपण एका ताटामध्ये किंवा एका डिशमध्ये काढून घेऊया आणि त्यावरती चाट मसाला किंवा तिखट किंवा काळा मीठ असं छान भुरकवून घेऊया। आता यावर आपण चाट मसाला, त्यानंतर काळा मीठ आणि थोडंसं तिखट देखील मी टाकलेलं आहे, त्यामुळे खूप छान बनारसी चव लागते। या रेसिपीला अजून टेम्पटिंग करण्यासाठी तुम्ही हे शिजवलेले किंवा वाफवलेले मक्याचे कणस तव्यावरती बटर टाकून देखील याला तुम्ही पुन्हा शेकू शकतात किंवा शॅलो फ्राय करू शकतात, ते सुद्धा खूप बनारसी लागतात। तुम्ही नक्कीच ट्राय करा। फ्रेंड्स, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका। चला आता मक्याच्या कणसाचा आपण फीडबॅक बघूया, कसा वाटला। फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा रेसिपी आवडली असेल प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर आता पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।